गुरुदेवाच्या भाषेत सांगायचं म्हणलं, पहिला अंक संपला, दुसऱ्या अंकाला सुरुवात, पण ती कुठून? विचारावे केले देवे गोकुळी. काय ते केलं महाराज? चरित्र. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला. बर का, तो जन्माला येत नसतो, पण तो आला. परमात्मा जन्माला येत नसतो, आणि यायचं म्हणले आप्पा, त्याच्या अगोदर आई पाहिजे का नाही, बाप पाहिजे का नाही? बरोबर आहे. याच्या अगोदर कुणी आहे का बाप? याच्या अगोदर कुणी आहे का कृष्णा अगोदर? आप गब्बर काय बोलाव महाराज? पितामह तो माता धाता पितामह. बरे का, तोच जयापासून सगळे महिमंडळ झाले, तोच उत्पत्ती स्थान आहे. अलीकडचे जरी कोण असेल, वसुदेव असतील, देवकी असतील, नंद असतील, कोण यशोदामाई असतील, हे अलीकडचे. तो पुरातन आहे, पुरातन नाही, तो अनादी आहे. तो जन्माला येतच नाही, म्हणजे जन्म उठे येत नाही, ती मरत नसते. न जाये ते मिरे तेव्हा कदाचित. पण होय भक्ती केला तैसा, पूर्वी धारावी ती इच्छा. महाराज, त्या इच्छा होती कोणाची? यशोदा मैयाची. म्हणून जन्माला कुठे आले? गोकुळात आले. देवकीची होते, कारागारात आले. तिथं जन्माला आला नाही, इथं जन्माला आला नाही. होय भक्ती केला तैसा, फक्त इच्छेप्रमाणे. म्हणून आला महाराज. महाराज जन्माला आल्याबरोबर सगळ्या गावाला आनंद, गावाला आनंद. एवढा आनंद, एवढा आनंद. महाराज, आनंदाचं प्रतीक काय? असा आनंद सावय पदार्थ नाही, तो तोरणातून, गुढ्यातून, नाचण्यातून. गुढिया तोरणे तोरणे. गुढे उभारल्या काय, तोरण उभारल्या काय? करती कथा गाते गाणे. ज्याला गाता येते ते गायचे, ज्यांना गाता येत नाही विद्वाने ते कथा करायचे. कथेत परमात्म्याचे गुणगान गायचे. नंद भोयो आनंद भोयो जय कृष्णा लाल की. प्रत्येक गाव घरोघरी गुढ्या उभारल्या. का उभारल्या? प्रत्येकाने निर्जल एकादशी केली. आमच्या नंद बाबाला मुलगा व्हावा, नंद बाबाला मुलगा व्हावा, आणि सर्वांच्या पुण्यामुळे त्यांना मुलगा झाला. बस. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. वाने घेऊन येता नंद घरी झाली दाटी गवळण म्हणती गवळणीला. वाने घेऊन येता नंद घरी झाली दाटी गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळला पुत्र झाला यशोदेला. एकमेकाला सांगायला लागल्या. एकदम दाटी झाली.
एक गवळण मुलगा झाल्याबरोबर तिला कळला, पळतच सुटली. हो, कुठे पळत सुटली? बाबाला सांगायला. बस राजाला सांगली, बाबा बाबा तुम्हाला मुलगा झालाय. महाराज त्याला एवढा आनंद झाला, कारण पुत्र हे सम्राज्य सर्व दुःखाय कल्पते. जनकाचं वाक्य आहे, सर्व विपुलत आहे. मुलगा जर नसेल उपयोग काय? म्हणून त्याला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये असा नवरात हार घेतला, तिला बहाल केला. बस नंद बाबा लगेच कुठे निघाले? बामणाच्याकडे निघाले. कशाला? जातक करम पाण्याकरता गेले. देवा आम्हाला मुलगा झालाय म्हटले. चला म्हणले. लगेच ब्राह्मण आले. घेऊन आल्याबरोबर एकदम अशी तमाम गर्दी. सरका भालदार म्हणली, चौपदार सरका म्हणले. राजे आलेत. ते राजे म्हणतात, अरे नाही, यांच्याच पुण्याने मला झालंय. राखाई भोवताच्या अंतरी भाग्य येते तदनंतरी त्यांना पाहू द्या, त्यांना आनंद लुटू द्या. महाराज तो आनंद संपला आणि हे महाराज गेले. आणि गेल्यानंतर ते गर्गाचार्य पाहिलं. वा वा वा, काय भाग्यवान मुलगा आहे म्हणले. मैयाकडे पाहिलं. मैया तुम्ही भाग्यवानच म्हणले. काय झालं? अहो म्हणले 16,108 याचे लग्न होणार आहेत. म्हातारी पोच ना, इतक्या पैठण्या. म्हातारी खुश. बाबाकडे पाहिलं. बाबा राजा होणार आहे. आता बापाला जर आपला मुलगा राजा होणार आहे, म्हातारीला काही 8 डोक्याला अवनीचा सरपंच झाला तर म्हातारे गेलं, महाराज आपला वर्ग सरपंच आहे, महाराज आपला वर्ग सरपंच आहे. केवढा आनंद बरं का. तो जगाचा चालक मालक किती आनंद झाला असणार. बस आनंद, मग त्या आनंदाच्या भरावर दान धर्म केला. आणि केल्यानंतर इकडे आनंद आणि तिकडे शिमगा. बरं का. तिकडे शिमगा काय झालं, ती माया पाटली होती. बरं का. आणि ती आकाशवाणी झालती, तुझं लागी वदी उपजला मजा आधी. अगा मर हा बोलणं साथी. मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगीमध्ये त्याला कोण मारते असं त्याने काय केला, प्रश्न केला. ती पुतना म्हणली मी मारते. महाराज ती आली, तिला विषयाचे सन भरोनी, विषयाचे सन भरोनी, विषयाचे सन भरोनी, विषयाचे सन भरोनी. आली पुतना के बोनी, आली पुतना के बोनी, सर्व विष सर्व विष सोसोनी, सर्व विष सोसोनी. धाने सदना, धाने सदना, सदना बाळाला चैन पडेना, बाळाला चैन पडेना, बाळाला झोप येईना का चैन पडेना, बाळाला झोप येईना का चैन पडेना, चैन पडेना, चैन पडेना. बस तिने स्तनामध्ये विष भरलं, विष. आणि नवजात मुला ती मारत 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 येऊन पवासली. तो कार्यक्रम संपला होता, कन्या झोपला होता, मय कामाला लागली. आणि आल्या म्हणजे कागद तुला मुलगा झाला म्हणले. झाला पण झोपला पण देव म्हणलं मी का झोपा काढा आलो का, आता पाहुणे एक वारला झोपा काढता आलो म्हणजे. बरं का. झोपला म्हणले की याने रडायला सुरुवात केली. बस गेली, कन्याला मांडी घेऊन बसली आणि विचार करायला लागला, परमात्मा ही मातृभाव मला पाचते, त्याचा अर्थ हे भाव मातृभाव आहे. आणि ती वीज घालून आली, हा शत्रुभाव आहे. मातृभाव शत्रुभाव एका ठिकाणी बसतो का? पाणी काही गाळ राहील काही गरम असं का? एका अधिकारात दोन गोष्टी बसत नसतात. ती मन आपली एका मेन्यात दोन तलवारी बसत नसतात. पण परमात्म्याने तिला पाहिलं, डोळे झाकले आणि विचार केला की ही कोणत्या पुण्यमायाकडे आली.
ही मागल्या जन्मात रत्नमाला होती बळीची. त्या कन्याला बोटूला पाहिलं आणि तिच्या मनात असे वात्सल्य भाव निर्माण झाला. असा जर मला मुलगा झाला त्याला मी स्तनपान करीन. ती इच्छा पूर्ण करण्याकरता ती आली आणि बैला पातळत घातलं म्हणून त्याला पाजण्या करता आली. राजाची आज्ञा म्हणजे विष पाजण्या करता आली. मग परमात्म्याने जास्त वेळ लावला नाही. डोळे झाकले आणि डोळे झाकून प्याला विष प्यातानी. बरेच लोक डोळे झाकून पितात. ते मला नाही माहिती पितात. काय झालं पडले हटलो. चुकलं का मॅम? विठाला विठाला बास तिला संपवलं. ती आलीच नाही. मग दुसरी गडी पाठवली. काग बग रिठ मारली बाळपणी अवघी ते खाणी बुडवली. सर्व संपवले आणि कन्या आता रांगायला लागला. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंग निरंगणात दोम्या देखीला सये रंग निरंगणात दोम्या देखीला सये. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंग निरंगणात दोम्या देखीला सये रंग निरंगणात दोम्या देखीला सये. गवळण जशवंती बैठके आले मी या कृष्णाच्या मागे याने याने मोत्री रंगे नवनीत माझे बघिले नवनीत माझे बघिले. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंग निरंगणात दोम्या देखीला सये रंग निरंगणात दोम्या देखीला सये. रंग निरंगणात दोम्या देखीला सये रंग निरंगणात दोम्या देखीला सये. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत परमात्मा रांगायला लागला. आणि रांगत मूल सांभाळणं काही सोपं नसतं बरं का. सोपं नसतं. हे त्या माता माऊलीने सांभाळून झालं बरं का. कन्या काय झाला रांगत मूल रांगत रांगत एकदम तिच्या नजराआड झाला आणि झाल्यानंतर ती एकदम कावरी भाव झाली. माझा कृष्ण कुठे? कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा माझा कृष्ण देखील का? कुणीतरी सांगा माझा कान्हा देखील का? कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा. माझा कृष्ण देखील का? कुणीतरी सांगा माझा कान्हा देखील का? कुणीतरी सांगा हाती घेऊनिया फूल मी सारवित होते कैसे फूल पडलेली कैसे फूल पडलेली. कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा माझा कृष्ण देखील का? कुणीतरी सांगा माझा कान्हा देखील का? कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा. माझा कृष्ण देखील का? कुणीतरी सांगा माझा कान्हा देखील का? कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा. महाराज प्रत्येकाच्या दारात द्यायचे. माझा लाला पाहिला का? माझा कन्या पाहिला का? ती सांगायची. तू करीत काय होते? होते घरी सारवीत चोल कैशी भूल पडली. भूल पडली महाराज. चूल ना प्रपंच बरं का. एकदा प्रपंचामध्ये मन गुतलं रे गुतलं की तिकडं सुटतं महाराज. दोही प्यावरी ठेवू जात हात होय अपघात शरीराचा. कन्या गेला आणि गेल्यानंतर तिकडे एक विचार केला परमात्म्याने. आपल्या पुढे दही तूप लोणी खायचं एक. पुन्हा ह्या भारापासून
कंस चांदमर्दन यांच्या भारापासून पृथ्वी सोडायचे हिला ओझाले, दैत्याचं ओझाले, पापाचं ओझाले, हे फेडण्याकरता तिला आश्वासन दिले. मी काय करतो म्हणले, तुला भारापासून सोडवतो असं आश्वासन दिलं. आणि म्हणून परमात्म्याने माती खाली. दुसरा भाव असा आहे, परमात्म्याच्या अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत उदरामध्ये बालक ब्रह्मांड आहेत आणि त्या ब्रह्मांडात इच्छा होती की आम्हाला संत चरणाची अपेक्षा करायची बरं का. म्हणून संत चरण लागत असं वासनेचे बी जगून जाईल. म्हणून परमात्म्याने काय केलं, ती गोपीच्या पायाची माती होती, परमात्म्याने ती माती खाल्ली. तो परमात्म्याचा भाव आतमध्ये ब्रह्मांड पोटामध्ये त्यांची पूर्ण माती खाल्ली. तिला सोडण्याकरता माती खाल्ली, पण भावबंधाने पाहिली आणि भावांच्या लक्षामध्ये आलं काय आलं की ही आई गाई नाही खाली गमी माती, आई गाई नाही खाली गमी माती, गाई नाही खाली गमी माझी, आई गाई नाही खाली गमा माझी. आ भैराम दादा हो भैराम दादा, भैराम दादा हो भैराम दादा. भैराम दादा खोटं नाही हो, भैराम दादा खोटं बोलतो, भैराम दादा खोटं बोलतो, भैराम दादा खोटं बोलतो. घेतो कुभान माझ्या बरी, हा घेतो कुभान माझ्या बरी. नाही खाली गमी माझी, आई गाई नाही खाली गमी माझी, आई गाई नाही खाली गमी माझी. परमा म्हणतो मी माती खाल्ली नाही. आणि हे पेंद्या सुद्धा बोलते आई यांनी माती खाल्ली. हे म्हणतो खाल्ली नाही, हे म्हणते खाल्ली बरं का. हे भावकीचं पहिलं असे बरं का, बरं का भावकीचं असे लावा लावी. ते काय म्हणले, यांना मी दही तूप लोणी दिलं नाही म्हणून माझ्या रुसले काही सांगाते, माझ्या रुसलेत म्हणून माझी चुगली करते. पण आईच्या लक्षामध्ये आलं की याचा गाल फुगला, आ कर म्हणले. आग केल्यावर तिने काय तोंड उघडलं आणि तोंडचं ब्रह्मांड दिसले. आणि ब्रह्मांड दिसल्यानंतर एकदम ते डोळे झाकले. ती विचार करायला लागली, हे सामान्य नाही, कोणतरी योग पुरुष दिसतोय, कोणतरी देव दिसतोय. तैसे विचारता निरसले परपंच सांडवले, तत्वता तत्व लेणे. आणि अशी ती विचार करीन आणि हा सगुण भाव निघून जाईन, निर्गुण भावात जाईन, मग मातृवच्छेद भाव राहणार नाही. परमात्म्याने पुन्हा छोटे झाले आणि पुढे रांगायला लागले, विठाला विठला विठाला. परमात्मा थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर पेंद्या सुद्याम्या वाकुड्या, अरे म्हणले आपल्या गावात तेवढं दूध आहे, तूप आहे, लोणी सर्व तुम्हाला आवडत नाही का. जेव्हा आवडत म्हणले मग नुसतं म्हातारीला तूप म्हणले, म्हातारी चूपच म्हणते. मग काय म्हणले, संघटना तयार केली, कारण कलियुगात संघटना महत्व आहे. संघटना तयार झाली, ते संघटनेचे बॉस झाले आणि काय म्हणतात, याला तरी यार लागे, याला तरी यार याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे मनाला तो भरी. आज देतो पोटा भरी, पुरे मनाला तो भरी. परमात्म्याने आदेश केला, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी. महाराज जगात कितीतरी माणसं असतील पण कुणी पोटभर दिलं गाव, पण ते असेल आज देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी जाणार. आणि सर्व गोपाळ त्याच्या पाठीमाग उभा राहिले आणि मग जायचे चोऱ्या. घर पाहून एकांताचे नवदान भक्तीचे परमात्म्या चोऱ्या करायला लागले बरं का.
आणि चोऱ्या केल्यानंतर बोबाट व्हायला लागला की दही चोरलं, लोणी चोरलं, तूप चोरलं. दुसऱ्या चोऱ्या नव्हत्या बरं का, नांगर चोरला, येठण चोरलं, गुड चोरलं, हे नव्हतं. तो काय चोरीन धरलं बरं का. कुणी काही चोरतं पण त्याला अर्थ नाही. महाराज परमात्म्याने चोऱ्या सुरुवात केली आणि सगळा बोबाट उठला, चोऱ्या करतो चोऱ्या करतो. एक म्हणते का ग, दही खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं, तुम्ही बोबाटा करता. ते पोरं एवढे पोरं नाहीत आणि मग ते पोरं आळ घेता, कुत्रे मांजरं खाता असते ना, मग ते खालं कुत्र्या मांजरं आणि पोऱ्याचं नाव. मग तुम्हाला कळू नये का हे कुठं घाला, ह्याचं वर शिक्क्यावर ठेवा म्हणले वर, मग काय खाते. पहिल्याने सासूने सांगितलं, सुनेने अंमलात आणलं. अलीकडचं मला काय माहित नाही कसं आहे म्हणून बरं का. सुनाने काहीच, सासूने काहीच बोलायचं नाही बरं का. आता हे इतकं सांगाय सारखं बरोबर नाही ते आपण बरं का, पण बोलायचं नाही. सासूबाई महाराजचा अनुभव असतो बरं का. सासूबाई लगेच याड्यात काढायचं नसतं आणि बापा लगेच याड्यात काढायचं नसतं बरं का. महाराज त्यांचा एक अनुभव श्रेष्ठ असतो आणि त्या सुनबाई सासू म्हणत्याल त्याप्रमाणेच ऐकलं पाहिजे. काय लागतो, बापानी जे म्हणतील ते ऐकलं पाहिजे, कारण ते कष्टावून ते निर्माण केलं असतं, जास्त लांबायची गरज नाही. म्हणून त्या सासूबाईंनी सांगितलं आणि सुनबाईने अंमलात आणलं आणि ते शिंका असं उंच लावलं. सिंके लावी येले दुरी होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी. सिंके लावी येले दुरी होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी. त्याला कळ, शिंके लाविले धुरी होतो तिघाचे मी वरी. तुम्ही व्हा रे दुहीकडे, मुख पसरोनी गाडगडी, वाहती त्या धारा, घ्या रे दुहीच्या कोपरा. त्यांना पोटभर खाऊ घातलं महाराज. कारण त्या गवळीचा भाव असा कसा की परमात्म्याने यावं, दही तूप लोणी खावं, आनंद प्रदान करावा. जर हे दही दूध बाहेर देश चाललं, मथुरेला चाललं, तर परमात्मा शिमे उभारायचे आणि ते अडवायचे आणि यांना खाऊ घालायचे. का खाऊ घातलं का महाराज त्यांनी पागल्या जन्मात निष्काम भावनेने सेवा केली वानर असताना. आणि मग काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी, त्यांना ते आवडायचे. पण जवळ घेतले त्यांना दही तूप लोणी असं पोटभर खाऊ घातलं. ह्या गवळणी विचार करायला लागल्या की दही चोरतो लोणी चोरतो, पण त्यांनी फक्त माया घरी यावा. मग मी आले की मग त्याला मी काय दाखवते, हा सपाटा सपाटा. बरं, त्याला लगेच कळलं. या म्हणल्या राखण रातभरात नाही द्या आणि नुसते जाळ घेतात. मग ती म्हातारी जागीच राहिली, या माझ्या घरी म्हणून. त्याला लगेच कळलं, पेंद्या म्हणले हिच्या घरी आज जायचं. बस म्हातारी अशी दारात बसली. दारात बसली की लगेच सगळी कंपनी जमा झाली. 11 वाजले, जांभळ्या द्यायला लागली म्हातारी. बस परमात्मा आल्या देवा, तिथं ती बाहेर दारात बसली. हो माझा ऐका म्हणले, तुम्ही एक माझा मंत्र ऐका म्हणले. काय तुम्ही, मी सांगन तसं ऐका म्हणजे. काय ते म्हणता तसं म्हणजे, तुम्ही फक्त डोळे झाका. डोळे झाकले आणि उघडा म्हणून तर घरामध्ये. काय मंत्र वा म्हणले, हे आपले यायला पाहिजे पण येत नाही. बस बाकीचे लगेच माल खायला लागले. आणि याच्या मनात गणगणच, काय केलं असं, काय केलं असं. कारण संशयाहून घोर अनेक नाही पाप उतरू, विनाश वागू प्राण्याचे विनाश काल त्याला एकच झाला असं. भाव नाही याच्यात झाला असं कसं, यांनी संशय घेतला. बाकीच्यांनी खाल्लं आणि खाल्ल्यानंतर मग असे कुदाकुदी करायला लागले, कोपरं मारले की मटके फोडले, फोडाफोडी सुरू झाली. म्हातारीला वाटलं मी तर दारात बसली, भोका तर नाही शिरला आतमध्ये. ताळ दिसली, म्हातारी उठली, लगेच निघाली. आणि निघाल्या बरोबर काय झालं,
आला पण ठेप्याला आला त्यालाच बोका म्हणते ऐन टायमाला हजर बस म्हातारी उठली आणि अरे डोळे झाका म्हणले बर का लगी पाटापाट भावी किस्वासी लाभ त्याशी ओठा ओठी पण याच्या मनात गणोदी काय करतोय म्हणून डोळे झाका तिने असे डोळे झाकले चाळणी केली वगैरे पोटाची तू काय करतोय म्हणून आणि मग अर्धवट ज्ञान त्याला झालं फक्त असं शिक्यात हे असतं ना काय म्हणते चवण त्या दियाला बाकी पाटापाटा बाहेर पडली म्हातारी असं उठली असं म्हातारी हाणला म्हणता आप्पा एवढा हाणला त्याला कोणता मार मध्ये पीठ मस्त हा मुकामा अभ्यास कमी का तुमचा काय म्हण एवढा हाणला सगळी म्हातारी घाण केला म्हातारी पुन्हा हाणला लक्षामध्ये देवा चुकलं माझ्याकडून महाराज किती अपराध होऊ द्या पण नंबरा झाला रे झाला की बस गुन्हा माफ लगेच त्याला सोडून घेतलं विढाला परमात्मा प्रत्येक गवळ्याच्या घरी जायचा बरं का चोऱ्या करायचा लहान लहान मुलं चिमटे घ्यायचा काय वासरं सोडायचा काय खूप खूप असे त्यांनी लीला केला आणि सगळ्यांनी विचार केला की आपण त्याची आईला सांगितलं पाहिजे आयशा मिळून गवळणी येत नंदाच्या घरी आल्या यशोदे इथं राहा का जावा काय झालं म्हणली यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे 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 आलया गवळी करी थंडा याची तमी गवळण राधा आलया गवळण करी थंडा याची गवळी राधा जाऊनी नंदाची सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का महाराज गोकुळी राहावे का जावे प्रत्येक सांगायला कुणाचं घराने काय कुणाचं घराने आईशी ऐकता घराने यशोदाने नि आले पाणी तिच्या लक्षामध्ये आलं याला आता गावात ठेवता उपयोग नाही याला आता शाळेत घातलं पाहिजे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारीत खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारीत सावळा परमात्म्याने काठी घेतली आणि मग असं रानामध्ये गेले मला कारण तो गोरख्यांचा पोशाख आहे जे ठेवलं ते ठेवा ना जगाचा चालक मालक बरं का तू गाई माग जातो निघून जातून मग येते मागं गाडी आपल्याला काय वाटतं जाणारा मागला म्हणलं ते काय जाणारा मागलंच आहे. आणि गावात बाटलेले पोथे वाजते तू नाही नाही गावात बसले हुशार आणि जाणारा मग महाराज शिरीत काम करतेत या माणसा गौण समाज महाराज तसं ना कर्मण्यवादी कारस्ते महाफलेशु कदाचन उत्तम शेती केलीच पाहिजे जाणार सांभाळ शेळ्या असोत मेंढ्या असोत आता बाळूमामाने मेंढ्या सांभाळणे का त्याची प्रत्येक गावामध्ये
पूजा होती मेंढ्याची. कुणी सालनी नाही. देव सांभाळतो ना, माणूस सांभाळतो का? देव सांभाळतो ना. बरं का, त्यांचं काम पडलं का म्हणजे देव भक्ताचं काम परमात्मा सगळं चालवतो. बर, त्यांची मंदिरं झाली, त्यांच्या समाज झाल्या आणि आपली पोरं काय करतात? पीठ माणसं काय करते सांगा? दोघं असले एक दावा करतो, घरी नाही करतो नदीला. इथून सुरुवात. परंतु महाराज विठाला विठाला परमात्मा जगाचा चालक मास्तर गायी का सांभाळ्या? येथ वडले जे जे करते त्या नाम धर्म ठेविती हे राहून सामान्य सकळ. म्हणजे मोठा माणूस जसा वागतो तसं वळ माग लागत असतं म्हणून स्वतः परमात्म्याने गायी चाल्या राहणार. आणि रानामध्ये गायी गेल्यानंतर महाराज थोड्या गायी चालायचं मैदान पाहिलं आणि खेळ मांडला. विठी दांडू चेंडू लगुऱ्या नाना परी. विठी दांडू चेंडू लगुऱ्या नाना परी. विठी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी. विठी दांडू चेंडू लगुऱ्या नाना परी. विठी दांडू चेंडू लगुऱ्या नाना परी. विठी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी. विठी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी. खेळ मांडियाला यमुनेच्या तीरी. खेळ मांडियाला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ सोडले मला गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सौंदर्य वना. गाई गोपाळ सौंदर्य वना. बस रानामध्ये गेले, गायी गोपाळ चरायला लागले. अजून काय खेळ मांडला? किती करशील रे गुरघोडी. किती करशील रे गुरघोडी. कानोबा तेजा बजावून कोणाडी. कानोबा तेजा बजावून कोणाडी. कानोबा तेजा बजावून कोणाडी. कानोबा तेजा बजावून कोणाडी. तब 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 गडी आला तिकून डाव दिला झोकून. गेला गुर खावाकून. गेला गुर खावाकून. किती करशील रे गुरघोडी. किती करशील रे गुरघोडी. कानोबा तेजा बजावून कोणाडी. कानोबा तेजा बजावून कोणाडी. कानोबा तेजा बजावून कोणाडी. माझा पिंग घालितो धिंग घालितो. धिंग घालितो धिंग घालितो. माझा पिंग घालितो धिंग घालितो धिंगा. माझा पिंग घालितो धिंग घालितो धिंगा. जगातून कृष्ण जन्मला. जन्मला जन्मला. पिंगाचा प्राण घेतला. गोकुळ सोडून मथुरेची आला. मथुरेची आला. मथुरेची आला. माझा पिंग घालितो धिंग घालितो धिंगा. माझा पिंग घालितो धिंग घालितो महाराज हे पिंग्याचं प्रमाण आलं की गुरुदेव काय म्हणायचे? पिंगात असला आणि पिंगी तसली. बरं का, जय विठ्ठल. हे सगळं भांडवल हे यांचे. बरं का, असे गायक वादक ऐकल्यावर का बरं बोलन. पण सांगू तुम्हाला, ह्या अन्नदाते आहेत ना, त्यांची समज सांगतो. त्यांनी मांडली पण मी मांडतो ना. मागल्या वेळेस तिथे जेवणा करता आले ते. बरं का, डबा घेऊन आले. इथं वाटेने आले की वनगडपाशी आले एकदम केले की फोन आला. एक माणूस गेलता आणि यांच्या सेवेशी त्याचे ते
त्याला काय म्हणतात? मेले माणसं काय करतात? ते पोस्टमॉर्टम. होऊ शकत नाही. इथं आले म्हणजे पाय पडली बाबाला, तर म्हणजे बसा पुढे जेवण नाही म्हणजे जेव्हा डबा आणलाय, पण ते फोन येतो आता माघार का जावा मुली तरी शिवून लगेच निघालो. आता बाल हट्ट असतो तो मला इथंच जेवायचे. म्हणजे ते त्यांचे काय नाव त्यांचं मुलाचं नाव, शेठच्या मुलाचं नाव, तू इथंच जेवायचे म्हणे. तर काय कर ती परेशान झाली. पण बाल हट्ट त्यांना जेवण गोडलं लागलं मला. थोडीशी जेवले आणि निघून गेले. काल सुद्धा आले सारखे फोन. एक माणूस म्हणजे आजारी माणूस आला, त्यांना अशी द्विधाव झाली की इथली पूजा करावं का इथलं का निघून जावं. पण इतक्या समस्या सुद्धा ते आजच्या अंदाते असणारे डॉक्टर संतोष धोत त्यांच्या परिवाराचे भोजन असतं बरं का येळमकरांचं सर्व हे आतापासून इथपर्यंत. पण त्यांचा असं बोबाडच नव्हता कधी याची पंगत. पण अजून डोक्यात आलं की तसं नको. अहो साधे 10 रुपये दिले कोण का आमचं पुकारलंच नाही, आमचं नाव आलंच नाही, ते भांग्यात आलंच नाही. 10 रुपयाचं लोक परेशान करतेत. आता 4-5 लाखाचा खर्च करतात ना प्रतिवर्षी, मग त्यांचं भांग्यात पण म्हणून काय फरक पडतो. त्याच्याकरता मी ते बोललो. म्हणून त्यांना एक काम असतं. आणि आपण हे लांबाला काही कीर्तन फक्त निमित्त आहे. अहो संत मला सगळे संत मानतो भाऊ स्रोत आहात. फक्त काहीतरी कोणतरी उभा राहायचं असतं, थोडी सेवा करायची असती आणि सेवा केल्यानंतर मेवा घ्यायचा असतो. कीर्तन आहे महाराज. खेळले बरं का. आणि का खेळल्याशिवाय भूक लागत नाही. काय काय मध्ये जेवणच जात नाही, जेवणच जात नाही. जाई नाही जेवण कशाला नाही. उठले की तुम्ही या बाकड्यावर त्या बाकड्या इथं झोपत येत ती झोपत येत या बाजू. तुम्ही कष्ट करा ना. हेले भाकरी खाते भाकरी खाते त्यांचं काम खाते येते. आपलं काही कामच नाही. नुसते आपलं आजी खातीत गोळ्या निसते. कष्ट करा कष्ट. आणि कष्ट केलं असे असतं मजबूत होतं बरं का. निश्चित मग सकाळी फिरतीत असे निश्चित कांबळ्यासारखं असं कष्ट केलं पाहिजे महाराज. म्हणून खेळ खूप खेळले आणि खांदी भार पोटी काय खेळायचे सुख खेळ खेळले बरं का महाराज. तो का म्हणे आता आणि खेळ मोडावा परता, कारण आता 1 वाजून गेला म्हणून उभा राहिला. बास सगळं गोपाळ बोल पेंद्या सर्व जमा झाले आणि परमात्म्याने काला केला. 3 प्रकारचा काला केला. जीव शिवाचा काला केला, लय भाताचा काला केला, हरिनामाचा खिचडी काला. 3 प्रकारचा काला केला. तो काला परमात्म्याने यमुनेच्या वळवंटामध्ये केला. आणि तोच काला न्यावर कुठे केला? चंद्रभागेच्या वळवंटात. एकच टाळी झाली, टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले. एकच टाळी झाली, चंद्रभागे रंगी. माझा राजा गोपाळाची लाडवाटी, माझा राजा गोपाळाची लाडवाटी, गोपाळाची लाडवाटी, गोपाळाची लाडवाटी. एकदा माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली.